पुणे महापालिकेसाठी निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. परंतु अद्यापही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये युतीची स्पष्टता अजूनही आलेली नाही. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत. भाऊ, उद्या शेवटचा दिवस आहे. अद्यापही युती झाली की नाही त्याची घोषणा झालेली नाही. आतापर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही, स्पष्टता नाही. आमच्या पक्षाचे जे कोर कमिटीमध्ये जे प्रमुख होते त्या लोकांनाही अजून काय त्याची तपशील नाही आणि त्यामुळे आता सगळे संदर्भात आहेत. आता निवडणूक कशी लढवायची आणि काय लढवायची हे आता शिंदे साहेब निर्णय घेतील. अजूनही आमचं म्हणणं की साहेबांनी स्थानिक पातळीवर आम्हाला त्यांनी चर्चा करायला संधी द्यावी, म्हणजे आम्हाला अजून काहीतरी करता येईल. कारण आता कार्यकर्त्यांमध्ये जो भ्रम निराश होत चालले आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांना समजून सांगणं बी आता हाताबाहेर गेलेलं आहे आणि आता मग ऑफिसमध्ये बसायची बी आता बसून देणार नाही अशी परिस्थिती कार्यकर्ते. आणि वरती काय चाललंय ते अजून आम्हाला कुठल्याही पद्धतीचं तसं मार्गदर्शन नाही. तुम्ही म्हणताय वरती काय चाललंय, अद्यापही काही मार्गदर्शन मिळत नाही, काही घडतंय ते कळत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप होतंय, त्यांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतायत. परंतु तुमच्या बाबतीमध्ये तसंच काहीच घडत नाहीये. आमच्याकडनं सांग फॉर्म भरायला बी सांगितलं काही लोकांना, पण आम्हाला जी अपेक्षित आहे तिथं ते काय दिसतच नाही. त्यामुळे मी बी आता थांबलोय. काय म्हणजे कधीपर्यंत निर्णय होणं अपेक्षित आहे? आता पाहतोय आजचा दिवस तर गेला. नाही, आता हे पूर्वीपासून आहे की शेवटच्या मिनिटापर्यंत ताणत बसायचं, नंतर तुमची युती तुटली आणि आम्ही पाळायचं मग सायरावर. असं काय होऊ नये असं वाटतंय. म्हणजे असं काही होऊ नये यासाठी शिवसेना म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्यात? काही तयारी केली आहे का? मला कुठली तयारी करायला आम्ही जे जे साहेबांना सांगितलं ते साहेबांनी आदेशच अजून दिला नाही. का दिला नाही त्याचा तो निर्णय त्यांचा आहे ना. हो, तुमचेच मित्र पक्ष असणारे आरपीआय कडून, आरपीआय आठवले गटाकडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते आंदोलन सुरू आहे. सन्मानजनक जागा मिळत नाहीत. ज्या 9 जागा आम्हाला दिल्या त्यामध्ये 6 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलेत असा त्यांचा आरोप आहे. आरपीआय हा कधी त्यांच्या चिन्हावर लढलेला पक्ष नाहीये. मागच्या वेळी ते भाजपच्या चिन्हावर लढलेले आहेत. त्यामुळं आरपीआयचं चिन्हावर कधीच निवडणूक लढून मी नाही पाहिली. त्यामुळे आता तो विषयावर आपलं बोलणं योग्य नाही. ते विश्वासात घेतलं जात नाही असा आरपीआयचा आरोप आहे. भारतीय जनता पक्ष विश्वासातच आम्हाला घेत. आता आरपीआय ठरवलं. माझ्या पक्षाचं मी बोललो. आरपीआयचं काय म्हणणं त्यांच्या ह्याला विचारलं. तुमच्या पक्षाचं आणि त्यांच्या पक्षाचं सारखंच होतंय. तुम्हालाही विश्वासात घेतलं जात नाही. उमेदवारी जे आहे ते घोषित केले जात नाहीयेत. युती होत नाहीये. आता शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील. पक्षाचे सगळे प्रमुख आहेत, त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याचा निर्णय होऊ शकतो. आणि मग आम्ही पुढचं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की फॉर्म भरून तयार ठेवा. भाऊ, उमेदवारांची यादी भारतीय जनता पक्षाची सकाळी जाहीर झालेली नव्हती आणि त्याआधीच गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक 24D मधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आता तो जो विषय आहे तो त्यांच्या पक्षाचा आहे, त्यांचा आहे. पण गणेश बिडकर हे प्रचंड महाशक्ती भाजपमध्ये आणि त्यांच्याशिवाय हा पक्ष चालत नाही. कारण ते निर्णय ते घेतात. त्यामुळं त्यांचं होल्ट आहे त्या पक्षावर. त्यांनी जे ठरवलं ते होतं. मग त्यांनी ते ठरवलं त्यांना तिकीट घ्यायचं, त्यांना ते मिळू शकतं ना. त्यांना ज्यावेळेस विचारलं आम्ही त्यांना की बाबा, रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे. त्यावरती ते म्हणाले की आम्ही काय बोलणार, शिंदे साहेब त्या बाबतीत निर्णय घेतील, आमच्या पक्षाचा विषय नाही. आता तो माझ्या मुलाचा निर्णय मी बी घेऊ शकत नाही. आता माझा मुलगाच तो निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय त्याच्या दृष्टीने योग्य असेल, मुलाच्या दृष्टीने तो योग्य असेल. म्हणजे तो निवडणूक लढवणार हे अगदी स्पष्ट आहे. आणि कोणत्या पक्षाकडून लढणार काही ठरलं? आता त्याला तो आता मी तेच म्हणलो की संध्याकाळपर्यंत आम्हाला तो वाट बघतो आम्ही. त्याला तो मी जसं वरती माझ्या नेते शिंदे साहेब आहेत तशी मी त्यांची वाट बघतो, तो तशी माझी शेवटच्या मिनिटावर वाट बघेल. नाही तर त्याचा तो निर्णय शेवटी त्याच्या निर्णय पातळीवर तो येईलच ना. वहिनी कोणत्या प्रभागामधून लढणार आहेत? आता आम्ही प्रभाग हा आमच्या दृष्टीने काय नाही, जिथं दिसेल तिथं आमचा प्रभाग. पुणे शहर आपला प्रभाग आहे. कारण शेवटी आपण पुणेकर आहोत. आपलं परिवार आहे, कुटुंब आहे. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला माहिती की मी कार्यकर्त्यांच्या बाजूने आहे. हा कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि आता ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची जमात कुठल्याही पक्षाची असो, मग भाजपची असो, शिवसेनेची असो, राष्ट्रवादीची असो, काँग्रेसची असो, ही जमात ह्या निवडणुकीत नष्ट होणार. आपण नका म्हणतो एखादं जात
नष्ट होणार, एखादा प्राणी नष्ट होणार आहे, एखादा वनस्पती नष्ट होणार आहे पृथ्वी तलाची. तशीच कार्यकर्त्यांची जात ही ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर संपुष्टात येतील. आजूबाजूला एखादा आजारी पडला तरी त्याला दवाखान्यात न्यायला कार्यकर्ता जिवंत राहणार नाही. हो, तुम्हाला वाटत नाही असं शिवसेनेला भारतीय जनता पक्षाकडून गृहीत धरलं चाललंय? त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तुम्ही अद्यापही युतीची वाट बघताय, तुम्ही एक रोखठोक निर्णय घेण्यासाठी ओळखले जात. नाही, आता शेवटी मी स्वतः पक्षाचा कोण असतो तर मी बोललो असतो, पण आता मला माझ्या बोलण्याला शेवटी पक्षाचं नेतृत्व मला जे सांगत त्या पद्धतीनेच मला पुढे जाता येतं. पण मी ज्या वेळेला पक्षाची भूमिका नसेल त्यावेळेला मी माझ्या भूमिकेत तुम्हाला पाहिलं, तुम्ही मला मग माझी भूमिका कशी असली ती. आता ह्या भूमिकेमध्ये पक्षाचं नेतृत्व आहे, माझ्यामुळं पक्षामध्ये दुही नको, हे सगळं जरा थोडं तपासून बोलावं लागतं. नाहीतर मग वैयक्तिक भूमिकेवर मी आल्यावर मग तुम्हाला माहिती आहे, मग माझ्या हातनं कोणच सुटत नाही. हो, कितीपर्यंत वाट बघणार आहात आणि त्यानंतर तुमची जी आहे ती घोषणा करणार आहात युतीच्या बाबत? उद्या दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे फॉर्म भरून झालेले असतील. साहेबांनी ज्या वेळेला निर्णय देतील त्यावेळेला आम्ही सज्ज. 2 पर्यंत पूर्ण फॉर्म भरून झालेले असणार आहेत उद्या. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. अनेक कार्यकर्ते जे येतात त्यांना आता आम्ही सांगणार की फॉर्म भरून ठेवा, निर्णय आल्यानंतर आपण आपला निर्णय घेऊ. किती जागांवरती सांगितलं तुम्ही फॉर्म भरा? मी जेवढे जास्ती सांगता येईल तेवढे आता मी आता थोड्या वेळाने बसणारच आहे, वरती सगळ्यांशी बोलणार आहे आणि सांगणार की सर्व कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून टाका. हे होते शिवसेनेचे महानगर अध्यक्ष रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे की युतीबाबतचा निर्णय जो आहे तो संध्याकाळपर्यंत होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर उद्या दुपारपर्यंत आमचे उमेदवार हे फॉर्म भरलेले असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी. पुढे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.